أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلما استيئسوا منه خلصوا نجيا قال كبيرهم ألم تعلموا أن أباكم قد أخذ عليكم موثقا من الله ومن قبل ما فرطتم في يوسف فلن أبرح الأرض حتى يأذن لي أبي أو يحكم الله لي وهو خير الحاكمين ارجعوا إلى أبيكم فقولوا يا أبانا إن ابنك سرق وما شهدنا إلا بما علمنا وما كنا للغيب حافظين واسأل القرية التي كنا فيها والعير التي أقبلنا فيها وإنا لصادقون الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد ज्यानं फुडली जी कोणती आयतो होती तेजे भितर हजरत युसूफ अलैहिस्सलामाची भावळाची मुताल्लिक सांगून गेले होते की जे किता चोरीचे इल्जाम भितर तांकां रोखून गेले चेकिंग करून तेंचे धाकले बॉस हजरत युसूफ अलैहिस्सलामाचे खास बॉस बिन्यामीन तेंची बेगेत दुखून ती शुक्री भायर पडली आनी बादशाचे हुकमा मुताबिक तांकां थिंगा रोखूंकच पडले तरी हजरत युसूफ अलैहिस्सलामाची भावरे जे कोण बापीन भावडे वटे झट करून एक इल्जाम लावले की हो चोरी केला तरी काजाले हेजानो फुडें को हेजो भाव चोरी केलो तो आनी हे खानदानी चीज हेंची मामाचे खानदानी चीज तेजे मग बीजी युसूफ अलैहिस्सलामा कडेन आजिजी करूं शुरू केले की हेजो एक सुजान बापा वाटे तेणे एका सोडून रावंक सकेना भल्ली परेशान जातात तुमी ताका वापस पाठवा आमचे सरी हजरत युसूफ अलैहिस्सलाम इन्कार केले की अशी आमी करूं सकेना जे कित्ता ही गुफ्तगू जाली आनी हजरत युसूफ अलैहिस्सलाम इत्ता भावशी वापस देवचे ना बोलून हांकां नाउमेदी जाली देवंक सकेना एकदम मायूस जाले तरी तेजे मग का जालें हिंगा आयता भितर सांगून गेला फरमवता अल्लाह ताला फलम्मा इस्तयअसू मिन्हु खलसू नजिया जे कित्ता तेंचेन एकदम मायूस जाले तरी अलग तलग तेन समूह जमा जावन जावपू शुरू केले قال كبيرهم तेंची तो व्हडलो बल्लो अलम तालमू का तुमकां कल नाय अन्ना अबाकुम कद अखद अलैकुम मौथिकम मिन अल्लाह की तुमचे बापा अल्लाहचो आहदो पैमान तुमचे कडच्यान घेतला वमिन क़ब्लु मा फर्रतुम फी यूसुफ हेजानो फुडेको युसुफा सिलसिलात तुमच्यान गलती जाली फलन अब्रह अल अर्द हत्ता यअذन ली अबी औ यहकुम अल्लाह ली ही ज़मीन दुगुन मैं हटूचे ना जे कित्ता सर मुझे बापा मुझे म्हाका इजाज़त देवचे ना या म्हजो अल्लाह मुझे बारत फैसला करूचे ना वो हुवा खैरुल हाकिमीन तो सम्मत बेहतर फैसला करतलो इरजिऊ इला अबीकुम तुम्ही आपल्या बापाकडे वापस वसा फकूलू आणि सांगा या अबाना आमचे बापा इन्न इब्नका सरक तुमचो पूत चोरी केला वमा शहीदना इल्ला बिमा आलिमना आम्ही जे काही आमकां जे काही कळटा तीकच आम्ही गवाही देते वाटेन वमा कुन्ना लिल गैबी हाफिजीन गैबचे बारात पाटियाड का अशे तेजो आमकां इल्म नव्हतो वस्अलिल क़रियत अल्लती कुन्ना फीहा ते गांवाची मनशा कडेन पुसा जे की आमी गेले होते वलईर अल्लती अक़बलना फीहा आनी ते काफिलाची मनशा कडेन पुसा जे कोण ते काफिला सरी आमी वापस आयिल्ले वइन्ना लसादिकून आनी आमी सच्चा जागते वाटेन अल्लाह ताला सांगलो की जे कित्ता हजरत युसूफ अलैहिस्सलामा कडेन जापून करून भौशी सिलसिलात सिफारीश केले की आमचे तलो एकला तुमी धरवा आनी तेका वापस पाठवा भल्ली आजिजी केले हजरत युसूफ अलैहिस्सलाम मानल ना की का तेंचो मकसदूच भौशी रोखोवचो होतो जे कित्ता मायूस जाले एकदम बिलकुल तांकां उमेद जाली ना तर ही जे कोणती 10 भावडे होती
हेन अलग जमा जावन आपसा भितर हेन मशवरा केले, तेजे अलग जाले. तर का करूचे आमी? भावस तरी धरून गेलो तर आमकां बापा कडेन वचूंक आस, का जवाब आमचे कडेन, कशी आमी फेस करूंक आस तांकां. हे जी सिलसिला तेणें आपसात मशवरा सुरू केले. जो व्हडलो भाव जे कोण तो होतो, तो व्हडलो भावस बोल्लो की तुमकां कळटा बापा केटली ताकीद आमकां केले होते, आमी कसम खाला तेंचे कडेन हेजी आमी हिफाजत करतले म्हणून. आनी हेज्यान फुडें को युसुफा सिलसिलात आमची का गलती जाली तेच म्हाका कळटा. आमचे बाप येता आमचेर भरोसा रावले, ताचो मे काय येता येवचें ना, मे हाकाच रावतलो. आपले बारा सांगलो मे त्या बापाचेर तोंड बोलूंक सांगूचें ना. ठीक आहे, मे व्हडलो, मे जिम्मेदार, सामान ज्यादा जिम्मेदारी म्हज्या उपर येतली, सामान व्हडले सवालात म्हजे कडेन करून वतले. मे काय येवंक शकूचें ना, मे हाकाच रावतलो. जे कितें सर बापा खूद म्हाका आपोवंक फेटोवचें ना, या अल्ला तर्फीन कांय फैसला जावचें ना. म्हज्या भावशी सुटूचो, म्हजो भाव झैला दुगून सुटलो, हेजो कांय फैसला जावचें ना. मे एकलो कांय येवंक शकूचें ना, येता बापाचेर मे फेस करूंक शकना. तुमी का करा येता वसा बापा कडेन वचून सच्चा सांगा की तुमचो पूत चोरी केला वाटत. आमी जे कांय पडलां आमी तुमकां तेका सांगता वाटत, बिजे आमकां कांय कळना. पाटी का जालें, तेजे सरी का साजीश जाली, हें आमकां कन्यू कळना. आमी दोरीन का पडले तेजे मुताबीक आमी तुमचे कडेन गवाही देते वाटे. ही जापणी येवन सांगले आनी तेजे सरी सांगले की आमची जापना पर अगर तुमकां एतबार नाय तरी ते गांवाची मनशा कडेन पुसा, जे कोण ते गांवांत पसून आमी आयल्ले. ठीक आहे, बादशाची जी स्टोरी जाल्ली सगळे गांवा भितर तेजो शोहरा होतो, सगळे गांवांत चर्चा जालो होतो. असं तुम्ही तेंचे कडेन वचून पुसा. आनी आमी जे कोण ते काफिला सरी आयल्ले, जे कोण ती मनशां सरी आमी सपरेट आयल्ले, ती मनशा कडेन को पुसा, आमच्या अलावा दुसरी मनशा कडेन को पुसा तुमी. आमी सच्चा लागते वाटेन तासोबत तुमी हेजे बारात तहकीक करा. हीच तिजो हिंगा सांगले. फरमावतात हेका फलम मस्तई असू मिनू, इस्तई असू बिल्लन एकदम मायूस जावचें. जे घेता तेन युसुफ अलैहिस्सलामान एकदम मायूस जाले की हे नेता आमचे भावशी सोडूचे ना. खालासू नजिया, खालासा बल्लान अलग तलग जावचें, नजियून बल्लान काना भितर जापूचे. अलग तलग जावन तेन आपसा भितर मशवरा केले. मशवराची अहमियत राहता, तासोब तेन सामू मनशान अलग जाले आनी अलग तलग तेन वचून मशवरा केले. काल कबीरू, कबीर बला व्हडलो, तेंची तुला व्हडलो भावच बरो. आतां व्हडलो कोण? बाल मानशे बोले उमरान व्हडले, बाल अकलेन व्हडले, बाल बोले इल्मान व्हडले, बास काकाजर बोले न्ही. कुरान कबीर बोलता, कबीर बोला व्हडलो. व्हडलो भाव आनी जावंक शकता की व्हडलो भाव बोला जिम्मेदारी ज्यादा राहता, सामान ज्यादा जिम्मेदारी व्हडल्या भावशी पर राहता. तू तुमच्या काफिलाचो जिम्मेदार होतो, तेजे उपर पुरी जिम्मेदारी तो मस्कूल, तेजे कडेन पुसून वतले. ताचो तो बोल्लो अलम तालमू अन्ना अबाकुम आलिम यालमून बोला कलुचे, तुमकां कळटा की तुमचे बापा कद अखद अलैकुम मौसिकन मिन अल्लाह. अखदा बोलन घेनुचे, मौसिकन बोलन आहदो पैमान, कसम खावचे. तुमचे कडेन तुमचे बापा आहदो पैमान घेतला, कसम खावन जापणी घेतला की तुमी तेजी हिफाजत करतले आनी जिशी वयला आहात तशी तांकां वापस हाडटले. फुडें आयला ही तपशील. बापा कडेन तुमी वादा करून आयिल्ले, तुमकां कळटा. वमिन कबलू मा फर्रतुम फी युसूफ, फर्रत युफर्रितु बोल्लान कोताही करूचे, मिन कबल बोल्लान फुडें. येते सच्चाई तोडा उपर आयली. इन बोल्ले होते बापा कडेन येवन सांगले होते युसूफ अलैहिस्सलामा भेडिया खालो, इशी जाले तिशी जाले पूण सुगड खायनी तयार केले होते. येता खूद आपसा भितर बोलतात हेज्यान फुडें युसुफा बारात तुमचेर गलती जाली ते, तुमी तांकां बापान अलग केले आनी बापा तकलीफ दिला तुमी. हे सिलसिलात पहिल्याकच बापा आमचेर परेशान वाटत आनी आमचेर भरोसा करूंक ते तयार नाय. ता सबब तुमी का करूं कास येता फुडें सांगतात. आपले बारात सांगले फलन अब्रहल अर्द, बरी हाय अब्रहू बलान सोडूचे. अर्ज बलान जमीन, ही जमीन मी इसका सोडू शकना. यानी मे हिंगा येता मिस्र दुगून गांवांत वापस येवचें ना, मे हिंगाकच रावतलो. फलन अब्रहल अर्द, मे ही जमीन कितें सोडूचें ना येता आनी हिंगाकच रावतलो. हत्ता यअदन अल्लाहु ली, अदीन यअदन बोले इजाजत दवचे. हत्ता यअदन ली अबी, अबी बोला मुझे बापा, जे कहता सर मुझे बापा खुद म्हाका इजाजत देना आनी बापा अगर आपवले म्हाका तरी मे येतलो, नातलान मे येवचें ना, मे हिंगाकच रावतलो. औ यहकुम अल्लाहु ली, हकम यहकुमु बोल्लान फैसला करूचे. या अल्लाह मुझे बाबत काय फैसला केलो, अल्लाह का फैसला केलो आनी म्हजो भाव
जे कोणाच्या झैलात वाटे तेका अल्लाह ताला सोडलो तरी तेका घेऊन मी येतलो या बापा म्हाका खूद आपोवंक फटवले तरी मी येतलो म्हणजे अल्लाह का मर्जी ते असेल वरना मी तुमचे सरी येवचे ना वहुव खैरुल हाकिमीन अल्लाह ताला समान बेहतरीन फैसला करूचे तासब अल्लाहचे फैसला तुम्ही इंतजार करता तासब मी येवचे ना तुम्ही का करू का इरजिउ इला अबीकुम रजा यरजाउ बल्ला रजा यरजी बल्ला वापस वसूचे इरजिउ बल्ला तुम्ही वापस वचा इला अबीकुम बल्ला तुमच्या बापाकडे तुम्ही बापाकडे वापस वचा मी काही येवचे ना सरी ते का मी वडलो जिम्मेदारी मुझे पर ज़्यादा असे मी भावशी सुटवच्या सबब हिंगा राहून मी कोशिश करता फकूलू तुम्ही बला आता बापाकडे गेला मग तुम्ही का सांगतले हे सांगा ते पुरं ते शिकवलं बापाकडे असून का काही नाही सांगू का पुरा सांगलो की या आबाना आमचे बापा इन्न का सरक इब्न बलन पुत क्या बलन तुमसो सरा का बलन चोरी केलो तुमसो पुत चोरी केला वमा शहीदना इल्ला विमा आलिमना शहीद बलन गवाही देवचे आलिमा बलन मालूमात हासिल करूचे आमका जे काही मालूमात मिळली ते त्याचे मुताबिक आम्ही गवाही देते वाटत आणि आमचे सामने त्याची चोरी साबित झाली ते बस त्याचे मुताबिक आम्ही तुमच्याकडे गवाही देते वाटे बीजे आमका ज़्यादा काही कळलं वमा कुन्ना लिल गैबी हाफिदीन गैब बलान पाठी आड जे कोणती चीज राहता पाठी आड जी कोणती चीज असे त्याचे भारत आमका काही कळणार यानी आम्ही तुमच्याकडे वादा केले होते आम्ही त्याची हिफाजत करतले म्हणून जाऊन येऊचे आमका कळते नव्हते असं आम्ही तुमच्याकडे सांगले आम्ही हिफाजत करतले आम्ही हिफाजतीन घेऊन येतले म्हणून बाकी पाठीआड का झाले फौसे का जाऊन जे होते आमका कळणार इशिकस तेजे सरी पाठीआड का झाले आमका कळणार भितर कोणी त्याचे पोता भितर दुसरं घातलो का हेचं आमका काही कळणार आमचे सामने इशी झाले तुझे सामान दुगून तेजे पोतात दुगून सामान बाहेर पडलो आणि तो चोरीचे इल्जाम भितर त्याला धरून गेले बाकी पाठीआड कोण साजिश केले होते फौसे का जाऊचे होते हेचं आमका काही कळते नव्हते आम्ही आपली मालूमातचे मुताबिक तुमच्याकडे वादा केले होते वस अलील करियतले ते त्यांना कळता बापा आमची पातवचे ना की का युसुफ अलैहिस्सलाम सिलसिला यांच्या आधीन गलती झाली ते बापा इसी को परेशान वाटे त्यासोबत त्यांनी दलील दिले की अगर तुमका आमच्या ऊपर भरोसा नाही वस अलील करियतल्लती कुन्ना फिहा ते गावा पुसा गावा बोला गावाची माणसा सगळं भटकल मागा ओळखता बोला भटकल्याची माणसे ओळखता इशी का बोले ते गावा पुसा आणि जे कोणते गावात दुखून आम्ही आयला आहात ते गावाची माणसाकडे असून तुम्ही पुसा आमचीच आपणार तुमका एतबार नाही त्यांच्याकडे असून पुसा की का हे बादशाची जी स्टोरी झालं एक बोललो वाक्य होतं सगळे गावात चर्चा आहे तुम्ही त्यांच्याकडे पुसा वल ईर अल्लती अकबल नाफी ईर बल्लन काफिला अकबल बला वापस येऊचे जे कोणते काफिला सरी आम्ही वापस आले जे कोणती माणसा सरी आम्ही वापस आले त्यांच्याकडे को पुसा आणि ते गावाची माणसाकडे को पुसा आणि जे कोणती माणसा सरी आम्ही वापस आले त्यांच्याकडे को तुम्ही पुसा आमचीच आपली सही आहे का नाही व इन्नाला सादिक बलन सच्चा आम्ही को सच्चा जपते वाटत त्यासोबत तुम्ही येतं हे जपणावर एतबार करा तुमची पोतातील गलती झाली त्यासोबत आम्ही हाडू शकल ना वरना आम्ही आपल्या वादावर काय वाटेत ही जपणी त्याने आपल्या बापाकडे सांगले तर त्यांचे बापा का जबाब दिले ते पुढे असे बहरहाल ही आयात भितर आमका होस पैगाम मिळता की एक तरी काय झाला आम्ही मशवरा करू का एक युसुफ अलैहिस्सलामाची भावडे आपले ह्याच्यावर भरोसा केला दुसरे जे कोण तो जिम्मेदार राहतात ते काय आपली जिम्मेदारी वळखो का एक किसी वडलो बहुत होतो हजरत युसुफ अलैहिस्सलाम आपली जिम्मेदारी वळखलो की एकदा मी जिम्मेदार तर असं बोललो मे को हिंगा राहतलो येता भाऊशी सुटवूनच्या सिलसिलात मी कोशिश करूचे असं मी हिंगा राहतलो तर असं मी तुमच्या थरी येऊ सकेना तर जे कोण जिम्मेदार राहता ते का आपली जिम्मेदारी वळखून त्याचा एहसास करू का आणि ते सिलसिलात का कोशिश झाली असे ते करू का तीसरी चीज़ जे कोणते हिंगा सांगले खास करून अल्लाह के सिलसिलात के सम्मान बेहतरीन जे काही फैसला करतात ते अल्लाह करतात असं आमका को जे काही जाते असे अल्लाहच्या फैसलावर एतमाद करू का अल्लाह साफ बघते वाटे अल्लाह ते तुला दाखवून नाही ते जो फैसला घातलो की केत्ता घातलो आमका कल नाही त्याच्यावर आम्ही भरोसा करू का चौथी चीज हिंगा जे कोणते सांगले ओढलो बॉस त्यांना सांगलो की हले तुम्ही बापाकडे बसून इशी सांगा आणि फुला माणसे आमचे गवा वाटे बोलून सांगा हे जे उलमा बोलला की अगर एक माणूस सही वाटे आणि माणूस त्यांच्यावर गलत इल्जाम लावता तरी तेका आपली सफाई साबित करूच्या सबब जे काही दलाईल असे ते दलाईल पेश करू का एक दिवशी युसुफ अलैहिस्सलामाची भावडे बोलले आम्ही जे काही पडले आम्ही ते सांगले तुम्ही ते गावाची मनशा पुसा आमच्या काफिला पुसा सम्मा पुसा आमच्या ऊपर अगर का आम्ही सही वाटे माणसे गलत तोहमत लावता आपली बरात आम्ही साबित करू का पाचवी चीज हिंगा जे कोणते सांगले युसुफ अलैहिस्सलामाची भावडे बोलले की आम्ही जे काही पलता त्याच्या मुताबिक गवाही देतो गवाही जे कोणते देतात पहिले आमची मालूमाची मुताबिक आम्ही गवाही देऊचे
कल ना तल्ली चीज़ों हमें गवाही देऊ सकेना तासो सम्मेल्य को जगह कबूल करता गवाही देतली मंचाची मालूमात मुताबिक कबूल करो का इस चीज़ ना को सांगून गेले बहरहाल ही सब चीज़ों हम कह जन पैगाम मिलता अल्लाह ताला सही तौर पर हम को अमल करो की तौफीक दो आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।